जय श्री राम जय जय राम जय श्री राम बोलो राम जय श्री। नमस्कार. आज मी तुम्हाला प्रभू रामचंद्रांच्या गोष्ट शृंखलेतली महिरावण ही कथा सांगणार आहे. ही कथा अद्भुत रामायणातून आलेली असून त्यात योजलेल्या युक्तीमुळे त्यात धार्मिकतेपेक्षा मनोरंजनाचा भाग अधिक आहे. तर झालं असं, रावण इंद्रजित आणि कुंभकर्णांचा युद्धात वध झाल्यानंतर त्याचा मित्र आणि पाताळलोकीचा राजा असलेल्या महिरावणाकडे गेला. महिरावण हा कालीचा खूप मोठा भक्त होता. तो त्याला सिद्धी प्राप्त व्हावी म्हणून नरबळी द्यायचा. रावणाने महिरावणाला सांगितलं की तू राम आणि लक्ष्मण या दोन माझ्या शत्रूंचा नरबळी दे, जेणेकरून तुला मोठ्या सिद्धी प्राप्त होतील. सुरुवातीला आपलं काहीही न बिघडलेल्या या दोन तरुणांचा वध करायचा, त्यांचा बळी द्यायचा म्हणून महिरावण थोडा कचरत होता, पण नंतर तो त्याला तयार झाला. विभीषणाने हनुमानाला यासाठी आधीच सावध केलं होतं की आता इंद्रजित आणि कुंभकर्णाचा वध झालाय, रावण नक्कीच त्याचा मित्र आणि पाताळलोकीचा राजा असलेल्या महिरावणाकडे जाणार. त्यांचं राम आणि लक्ष्मणांचं रक्षण हे फक्त तूच करू शकतोस, कारण तुला सिद्धींचं वरदान आहे. 16व्या शतकात संत तुलसीदासांनी लिहिलेल्या हनुमान चालिसेमध्ये हनुमानाला 8 सिद्धी प्राप्त असल्याचं वर्णन आपल्याला आढळून येतं. त्यानुसार हनुमानाला वजन खूप वाढवण्याची शक्ती, वजन कमी करण्याची शक्ती, आकार लहान मोठा करण्याची सिद्धी, कुठलीही इच्छापूर्ती करण्याची शक्ती, तसंच उडण्याची आणि खूप जास्त ताकदीची शक्ती, या सगळ्या सिद्धी प्राप्त होत्या. म्हणून विभीषणाने राम आणि लक्ष्मणांचं हनुमानाला रक्षण करायला सांगितलं. राम आणि लक्ष्मणाला हनुमानाने सांगितलं की जेव्हा तुम्ही लढत नसाल तेव्हा मी माझ्या शेपटीचं एक आवरण, एक तटबंदी तयार करतो आणि त्यातच तुम्ही विश्रांती घ्यायची. त्या तटबंदीमध्ये कोणीही हनुमानाच्या परवानगीशिवाय जात नसे. राम आणि लक्ष्मणांना पकडायचं म्हणून महिरावणाने खूप प्रयत्न केले. त्याने एकदा जनकाचं रूप घेतलं, एकदा तर चक्क सीतेचं रूप घेतलं, पण हनुमानाने त्याला बरोबर पकडलं. एक दिवस त्याने स्वतः विभीषणाचं रूप घेतलं. त्याने हनुमानाला फसवलं आणि आतमध्ये जाऊन राम आणि लक्ष्मणावर मोहिनी घातली. त्यांचं अपहरण केलं आणि त्यांना पाताळात नेलं. जेव्हा हनुमानाला हे कळलं, ते अपहरण उघडकीस आलं, तेव्हा हनुमान तात्काळ पाताळाच्या दिशेने निघाला. पाताळाच्या द्वाराशी त्याला एक कडवा योद्धा भेटला. हनुमान आणि त्याचं खूप मोठं युद्ध झालं, पण दोघंही अजिबात जिंकत नव्हते. ते दोघं एकमेकांना तोडीचे होते. हनुमानाने तुझी ओळख काय असं विचारलं, तेव्हा तो योद्धा मी मकरध्वज आहे असं म्हणाला. तो म्हणाला, कोण? मी हनुमानाचा पुत्र आहे असं सांगितल्यावर हनुमानाला आश्चर्य वाटलं. तो म्हणाला, शक्यच नाही, मी स्वतः हनुमान आहे आणि मी जन्मापासून ब्रह्मचारी आहे, माझा कुणीही पुत्र नाही. तेव्हा मकरध्वजाने तू हनुमानच आहेस अशी त्याच्याकडे खात्री मागितली. त्याने सांगितलं, जर तू हनुमान असशील तर इकडे ज्या 5 दिशांना जे 5 दिवे लागलेत ते एका वेळी एक फुंकर मारून सगळे विझवून दाखव. तेव्हा हनुमानाने आपलं पंचमुखी रूप धारण केलं आणि 5ही दिशांना जोरात फुंकर मारली आणि सगळे दिवे विझले. तेव्हा मकरध्वज हनुमानाच्या पायावर पडला. तो म्हणाला, मला माफ करा, मी तुमचाच पुत्र आहे. जेव्हा तुम्ही लंकेवरून उड्डाण करत होतात तेव्हा तुमच्या एका घामाचा पडलेला थेंब होता, तो एका माशाने गिळंकृत केला आणि तिच्यापासूनच माझा जन्म झाला. आता मी तुम्हाला आज सोडतो, यापुढे तुम्हाला कोणी चढवणार नाही. आणि खरंच हनुमानाला कोणी चढवलं नाही. हनुमान पुढे गेला तर त्याला महिरावणाच्या दरबारात राम आणि लक्ष्मण बांधून ठेवलेले दिसले. त्यांच्या सर्वांगाला हळद फासली होती, डोक्याला टिळे लावले होते आणि गळ्यात हार घातला होता. हनुमानाने माशीचं रूप घेतलं आणि रामाच्या कानात जाऊन, इथून आता मी तुमची सुटका कशी करणार आहे याची सगळी योजना रामाला सांगितली. आणि त्याप्रमाणे जेव्हा महिरावण रामाला म्हणाला की आता तुझी शेवटची इच्छा सांग, तेव्हा राम म्हणाला, मला तशी काही इच्छा नाही. मग रामाला कालीच्या मूर्तीसमोर नेण्यात आलं आणि महिरावण त्याला म्हणाला की तू नशीबवान आहेस, तुला देवी कालीला बळी दिलं जात आहे, चल आता मान तुकव. तेव्हा राम म्हणाला की मी अयोध्येचा सर्वात ज्येष्ठ राजपुत्र आहे, मला कुणासमोर मान तुकवणं येत नाही, तर कृपया तुम्ही मला मान कशी तुकवायची हे दाखवा. आता
बळी दिलं जाणाऱ्याची शेवटची इच्छेचा कायम मान ठेवला जात असे. म्हणून जो महिरावण होता त्याने मान कशी चुकवायची हे दाखवत असतानाच तिकडे जो गळा चिरायचा सुरा होता त्या हनुमानाने आकार मोठा केला आणि पटकन त्याच्या डोक्याचे 2 तुकडे केले आणि तो राम आणि लक्ष्मणांना खांद्यावर घेतला आणि वाऱ्याच्या वेगाने पाताळातनं बाहेर आला. लंकेचं दहन केल्यानंतर रामाने हनुमानाला पुन्हा असं काही करू नकोस म्हणून खडसावलं होतं. म्हणून हनुमानाने ठरवलं की मी आता फक्त प्रभूंचंच ऐकणार. हनुमानाने आपली स्वतःची शक्ती वापरून आपली योजना वापरून काहीतरी करावं म्हणून हा सगळा रचलेला देवांचा बनाव होता असं सुद्धा म्हटलं जातं. महिरावणाचं मुंडकं जेव्हा धडावेगळं झालं तेव्हा तो बळी पूर्ण झाला. देवी हनुमानाला प्रसन्न होऊन म्हणाली की जेव्हा राम या पृथ्वीवरनं निघून जाईल तेव्हा तू माझा रक्षक हो. हनुमान हसून म्हणाला, देवी श्रीराम तर कधी या पृथ्वीवरनं जाणारच नाहीत. आणि हनुमान जात असताना महिरावणाची पत्नी चंद्रसेना हिने हनुमानाला थांबवण्याचा प्रयत्न केला. हनुमान तिथून अगदी पद्धतशीरपणे छानपैकी सुटून बाहेर आला. ही गोष्ट आपल्याला परिस्थितीतनं काही ना काहीतरी मार्ग काढण्याची शक्ती ही आपल्या आतमध्येच असते, चमत्कार वगैरे कधी होत नसतो हा संदेश देते. आणि म्हणूनच आपण या गोष्टी इतरांना सांगितल्या पाहिजेत, आपण ऐकल्या पाहिजेत, जेणेकरून आपल्यावर कुठली परिस्थिती ओढावली तर त्यातनं सुटायचं कसं हे हनुमानासारखं अगदी छानपैकी आपल्याला सुचतं. आणि अशाच गोष्टी ऐकण्यासाठी माधवी राणे हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांना जरूर पाठवा. जय श्रीराम. राम जय श्री राम, जय जय राम, जय श्री राम. बोलो राम जय श्री राम.